नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर पशुपालकांचे मित्र हे म्हणजे त्यांचे पशु, यामध्ये गाय, म्हैस, त्याचबरोबर शेळी, मेंढी आणि इतर पशूंचा समावेश होतो। त्याचबरोबर पाळीव प्राणीसुद्धा आपले मित्र असतात। यांना जेव्हा जखमा होतात किंवा इजा होते त्यावेळेस त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण त्यांचा जीव वाचवू शकतो। पशुवैद्यकीय अधिकारी येण्या अगोदर जर आपण हे उपचार वेळच्या वेळी केले तर आपण त्यांना या इजांपासून आणि या जखमांपासून वाचवू शकतो। म्हणून आजचा आपला जो विषय आहे तो आहे जनावरांना होणाऱ्या जखमा आणि त्यावरील प्राथमिक उपचार, हा आपला आजचा विषय आहे। आणि यासाठी तज्ञ म्हणून आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत प्राध्यापक डॉक्टर विश्वास साळुंखे सर। सर नमस्कार, कार्यक्रमात स्वागत। नमस्कार। नमस्कार। डॉक्टर साळुंखे सर हे उपसंचालक आहेत तथा विभाग प्रमुख आहेत पशुवैद्यकीय संकुल क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ या ठिकाणी ते कार्यरत आहेत। सरांचा प्रदीर्घ असा अनुभव आहे आणि त्या अनुषंगाने ते आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करणार आहेत। सर आपण चर्चेला सुरुवात करूया। पशूंना ज्या इजा होतात किंवा पाळीव प्राण्यांना ज्या इजा होतात त्याचं महत्त्व काय आहे याविषयी आपण काय सांगाल? सर्वसाधारणपणे आपण पाहतोय की पशुपालक जे आहेत किंवा गोपालक आहेत, शेतकरी आहेत, हे आपल्याकडे जी पशुपालन करतात यामध्ये मुख्यत्वे आहे दुभते जनावरं। दुभत्या जनावरांमध्ये गायी आल्या, म्हशी आल्या, आजकाल शेळ्यासुद्धा दूध पालनासाठी म्हणजे राखण करण्यात येत आहेत। त्यासोबत जे कामाचे बैल आहेत, कामाच्यासाठी मग बैल राखण आलं, गाढव आलं, घोडा आला आणि एकंदरीत या सर्व प्राण्यांकरता किंवा आपल्या मालमत्तेचं रक्षण करण्याकरिता श्वान पालनसुद्धा केलं जातं। बरोबर। तर या परिस्थितीमध्ये सर्वात महत्त्वाचं असं आहे की दुभत्या जनावरांमध्ये जेव्हा जखमा होतात आणि त्या दुर्लक्षिल्या जातात किंवा वेळीच त्याला उपचार केले नाही जातात त्यावेळेस मात्र त्याचा दुग्धोत्पादनावर परिणाम होतो आणि त्यामध्ये दुधामध्ये फार मोठी घट होते आणि भरीव असं नुकसान होतं। म्हणून ही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे याच्या मागे। म्हणून या जखमा ज्या आहेत त्या वेळीच लक्ष दिल्या गेल्या पाहिजेत। या ज्या जखमा आहेत किंवा इजा आहेत त्या होण्यामागं कारण काय आहेत आणि त्याला आपण रोखू कसं शकतो? याची बरीचशी कारणं आहेत, ज्यात मुख्यत्वे असं म्हणता येईल आपल्याला की अपघात। आता हे अपघात मग नॅचरल कॅलॅमिटीज असं म्हणतो आपण की म्हणजे वारवादन सुटलेलं आहे, वारवादनामध्ये पत्रे उडालेले आहेत किंवा काही ठिकाणी असे व्हेकल ॲक्सिडेंट आहेत, वाहनाचे होणारे आहेत किंवा काही ठिकाणी काही पडझड होऊन झालेल्या जखमा आहेत, काही ठिकाणी विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या जखमा आहेत, काही वेळेस जीवाणू संसर्गामुळे होणाऱ्या जखमा आहेत। अर्थातच काही जखमा ह्या पशूंमध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या जातात त्यामध्ये होणाऱ्या जखमा आहेत। त्यानंतर कर्करोगामुळे होणाऱ्या काही जखमा आहेत। त्यानंतर काही केसेसमध्ये आपल्याला पोषणाची कमतरता जाणवते, ज्याला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणतो आपण, त्याच्यामुळे होणाऱ्या काही जखमा आहेत। काही वेळेस काय होते की जनावर साधारणपणे एखाद्या दुसऱ्या आजारामध्ये आजारी पडलेलं असतं आणि त्यामुळे ते सतत बसून किंवा आडव्या पडलेल्या अवस्थेत असतं, त्यावेळेस त्याला जसं आपण बेड सोर्स म्हणतो, अशा प्रकारच्या अशा विविध कारणामुळे आहेत। वेगवेगळ्या कारणांमुळे होणाऱ्या जखमांचे प्रकार आपण सांगितले, तर यामधील प्रमुख प्रकार कोणते आहेत किंवा गांभीर्याने घेण्याजोग्या जखमा कोणत्या आहेत? जसं आता आपण म्हणालो की ज्या दुभत्या जनावरांमध्ये किंवा आपल्या पाळीव प्राण्यामध्ये होणाऱ्या ज्या घातक अशा जखमा आहेत, जे आपण म्हणतो की ॲक्सिडेंटल इंजुरीज, म्हणजे अपघातामुळे विविध अपघातामुळे होणाऱ्या जखमा। जसं आता आपण ओढकामाचे बैल जर आपण पाहिले किंवा इतर कामासाठी वापरण्यात येणारे घोडा आहेत, गाढव आहेत, हे प्राणी जर पाहिले आपण तर मुख्यत्वे कामाच्या बैलांमध्ये जेव्हा हे बैल आपण शेतीच्या कामासाठी जुंपवतो तेव्हा त्यांच्या मागे कुळव असतो म्हणा किंवा कोळपे असतात, याला अनकुचीदार अशा फास असतात, फास। तर जेव्हा बैल झटका मारतो किंवा एखादा उडी मारतो, उधळतो, अशा वेळेस ती फास जी आहे ती मागच्या पायाच्या मागच्या भागावर जोराने लागते। जोराने लागले म्हणजे एवढं लागतं की वरची कातडी फाटते, आतले टेंडन्स फाटतात। ह्या झालेल्या जखमा ह्या जर वेळीच काळजी नाही घेतल्या तर बैल हा कायमचा अधू होतो, लंगडा होतो। त्याचप्रमाणे
काही शेळ्या आहेत किंवा काही दुभती जनावरं आहेत, हे कुंपणावरून उडी मारताना जी तार वगैरे लागते बरोबर. याच्यामुळे अगदी अनियमितपणे फाटणाऱ्या जखमा होतात. तशाच प्रकारच्या घोड्यामध्ये पण होतात, गाढवामध्ये पण होतात. तर या ज्या जखमा आहेत ह्या थोड्याशा गांभीर्याने घेण्याजोग्या आहेत. अच्छा. त्यासोबतच काही परफोरेटेड जखमा म्हणतो आपण. परफोरेटेड म्हणजे जसं गन शॉट वुंड आहे किंवा डीप पेनिट्रिंग म्हणजे अगदी अणकुचीदार अशा अवधानामुळे होणाऱ्या जखमा ज्या आहेत या ज्या आहेत या म्हणजे खोलवर इजा करणाऱ्या जखमा आहेत. त्यासोबतच काही ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल गँग्रीन झालेली आहे, रक्तपुरवठा बंद झालेला आहे त्या भागाचा आणि त्या भागातल्या पेशी मृत पावलेल्या आहेत, अशा गँग्रीन जखमा असतील. तर अशा काही जखमा आहेत ज्या जास्तच महत्त्वाच्या असतात, ज्याला काही ठिकाणी आपण असं म्हणू की डीप सेटेड वुंड म्हणजे अतिशय खोलवर झालेल्या जखमा. या जखमा काय असतात की आतील म्हणजे कातडीच्या आतील किंवा शारीरिक आतील अवयवापर्यंत ह्या जखमा पोहोचू शकतात. अशा जखमा. आणि अर्थातच यानंतर जो प्रकार येतो तो म्हणजे मॅगोटेड वुंड. ह्या मॅगोटेड वुंड म्हणजे अळ्या झालेल्या जखमा. बऱ्याच वेळेस या ज्या अळ्या आहेत या अगदी खोलपर्यंत आत जातात आणि आतल्या अवयवा पण इजा करतात. म्हणून अशा ह्या सर्व प्रकारच्या जखमांना थोडंसं गांभीर्यानं घेणं किंवा त्यावर वेळीच उपचार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. सर, दुखापतीमुळे किंवा इतर कारणांमुळे ज्या जखमा होतात किंवा जीवाणूच्या संक्रमणामुळे ज्या जखमा होतात त्यासाठी काय करायला पाहिजे? तर मुख्यत्वे जखमा होण्याचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक तर आहे क्लोज्ड वुंड ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जे कातडीच्या आत मार वरून लागलेला असतो पण कातडीच्या आतल्या रक्तवाहिन्या तुटून रक्त सांगाळणे वगैरे याच्या प्रकारे प्रमाणामध्ये होतात. दुसऱ्या ज्या आहेत त्या ओपन जखमा. ओपन म्हणजे ओपन वुंड म्हणजे उघड्या जखमा. त्या उघड्या जखमा ज्या आहेत याच्यामध्ये बऱ्याचशा वेळा त्या जखमामध्ये डस्ट, डर्ट, सॉईल, डंग किंवा इतर जीवाणूंचा संसर्ग किंवा विषाणूंचा संसर्ग ह्या होण्याच्या शक्यता जास्त असतात. कारण या जखमांना जखम झाल्यानंतर याची स्वच्छता पाळणं अतिशय गरजेचं असतं. बऱ्याचशा वेळा काय होतं की शेतकऱ्याकडनं पशुपालकाकडनं दुर्लक्ष होतं किंवा जनावरे ज्या ठिकाणी आपण बांधतो त्या भागातली जागा किंवा आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ नसतो. अशा वेळेस तिथं जंतुसंसर्ग होण्याचा धोका हा जास्त असतो. आणि जंतुसंसर्ग होत असताना जखमांची काळजी जर व्यवस्थितरित्या घेतली नाही गेली म्हणजे दररोज त्याला गरम पाण्याने धुणं आहे किंवा पोटॅशियम परमॅनेटच्या पाण्यानं स्वच्छ करणं, साफ करणं या गोष्टी जर का अवलंबिल्या नाहीत तर मात्र याच्यामध्ये जंतू संसर्ग हा बळावतो, जंतूंचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढतो आणि त्यामध्ये मुख्यत्वे दिसणारं लक्षण जे आहे ते म्हणजे त्या ठिकाणी पू तयार होणे आणि त्यानंतरच ओघानेच त्या भागाला आजूबाजूला सूज येणे आणि एकंदरीत शारीरिक तापमान वाढणे वगैरे हे असे सुचवतात की याच्यामध्ये जंतुसंसर्ग झालेला आहे. तर आता गँग्रीन म्हणजे काय आणि त्याची लक्षणं काय आहेत आणि उपचार कशा पद्धतीने दिले जातात? गँग्रीन यालाच कोथपण असं म्हटलं जातं. आणि मुख्यत्वे याच्यामध्ये जे लक्षणं दिसतात ती अशी की गँग्रीन झालेला जो भाग आहे त्या भागातल्या पेशी ह्या मृत पावतात आणि मृत पावल्यामुळे त्या थोड्याशा काळसर कलरच्या, काळपट कलरच्या दिसतात. त्यासोबतच याचे जे प्रकार आहेत हे तीन प्रकार आहेत. यामध्ये ड्राय गँग्रीन म्हणजे अगदी शुष्क कोत, दुसरा जो प्रकार आहे तो मॉइस्ट गँग्रीन म्हणजे आर्द्र कोत आणि तिसरा जो प्रकार आहे तो गॅस गँग्रीन म्हणजे वायुकोत. अशा तीन प्रकारामध्ये हे गँग्रीनचे जखमा झालेले आपल्याला दिसून येतात. सर, बऱ्याच वेळा आता श्वान चावल्यानंतर ज्या जखमा होतात त्या ठिकाणी साधारण काय उपचार करणं अपेक्षित आहे? पशुपालन करत असताना आपली जनावरं चरायला सोडल्यानंतर म्हणा किंवा इतर ठिकाणी जात असताना येत असताना म्हणा श्वानदंश होण्याची शक्यता जास्त असते. श्वानदंश हा घातक याच्यासाठी आहे की या श्वानदंशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो होणारा रोग आहे संक्रमणाने होणारा तो म्हणजे रेबीज रोग आहे. तर हा रेबीज रोग झालेले जे श्वान असतात याच्यामध्ये तीन प्रकार आहेत. एक जो प्रकार आहे तो फ्युरियस फॉर्म आहे, ज्याला फ्युरियस फॉर्ममध्ये काय असतं की तो जो श्वान आहे तो असा खवळलेल्या अवस्थेत असतो आणि अटॅक करतो. परंतु दुसरा जो प्रकार आहे तो डम फॉर्म म्हणतात त्याला. डम फॉर्ममध्ये काय असतं की हा श्वान चालून येत नाही, अंगावर चाल करून येत नाही व एका ठिकाणी बसून राहतो पण त्याच्या जवळपास काय आलं तर तो चावा घेतो. आणि तिसरा जो प्रकार आहे तो कॅरियर म्हणतात. कॅरियरमध्ये काय असतं की तो श्वान नॉर्मल असतो ॲब्सोल्युटली, पण जेव्हा तो श्वान चावतो किंवा श्वान बाजूला बसलेला आहे त्यांनी नुसतं डोकं जरी फडकलं तर त्याची लाळ उडून जर आपल्या किंवा जनावरांच्या अंगावर पडली जिथे जखम आहे तर रेबीज होऊ शकतो. तर अशा तीन प्रकारामुळे रेबीज होतो. म्हणून ह्या गोष्टीला आपण जास्त लक्ष देणं महत्त्वाचं आहे. म्हणून प्रथमोपचार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. श्वान चावल्याचं
ताबडतोब समजल्याबरोबर त्या ज्या जखमा आहेत या कार्बोलिक ॲसिड असणाऱ्या साबणाने किंवा स्ट्रॉंग अल्कली, जसं आपल्याला म्हणता येईल कपडे धुण्याचा साबण आहे किंवा जो रिन साबण आहे, याच्यामध्ये अल्कलीचं प्रमाण जास्त असतं. म्हणून श्वान चावल्याबरोबर त्या भागावर वाहत्या पाण्याची धार लावावी आणि 5 ते 10 मिनिटे वाहत्या पाण्यामध्ये हे रिन साबण म्हणा किंवा लाईफबॉय साबण, ज्याच्यामध्ये कार्बोलिक ॲसिड असतं प्रामुख्यानं लाईफबॉय साबणामध्ये, म्हणून याचा वापर करावा. आणि ते लावून जर काही जखम एक 5 मिनिटं वाहत्या पाण्याखाली धुतली तर त्या ठिकाणी 90% रॅबीज होण्याचे चान्सेस हे तिथेच दूर होतात. बऱ्याच वेळा आता ओझं वाहण्यासाठी बैल किंवा घोड्याचा वापर केला जातो, त्यावेळेस त्यांच्या खांद्यावर जखमा होतात. बरोबर. अशा वेळेस काय करावं पशुपालक? शेतकऱ्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचा दुवा जो ठरणारा आहे किंवा त्याला मदतीचा ठरणारा आहे तो बैल आहे. बैल जेव्हा कामाला आपण जुंपतो तेव्हा अर्थातच त्याच्या मानेवरती जू ठेवलेला असतो आणि या जुवाच्या घर्षणामुळे बऱ्याच वेळा जनावरांच्या खांद्यावर जखमा होतात. त्याला योग ग्वाल असं म्हटलं जातं किंवा मानेवरचे ट्यूमर हे जे आहेत ते ओढ कामामुळेच ताणामुळेच होतात. बऱ्याच वेळा काय होतं की दिवसभर बैल कामाला झुंपलेले असतात, जो जू आहे तो बैलगाडीचा जू असेल किंवा कोळवाचा जू असेल, नांगराचा जू असेल, हा त्या मानेवरती घर्षण होत राहतो. त्याच्यामुळे त्या भागातलं तापमान थोडंसं वाढलेलं असतं. आणि बऱ्याचशा वेळा काय होतं की दुपारच्या वेळेला वगैरे किंवा संध्याकाळच्या वेळेपर्यंत काम चालू असतं, त्यावेळेस पाऊस पडला थोडासा जरी तरी लगेच त्या भागातली त्वचा जी आहे ती तडकल्यासारखी होते. आणि त्यावेळेस ताबडतोब 1-2 दिवसाची जर विश्रांती जर नाही दिली गेली, सतत त्याच बैलाला त्याच खांद्याला सतत दुंपण्यात आलं तर त्या ठिकाणी त्या जुवाचं जे इरिटेशन म्हणू आपण त्याला, म्हणजे सततचा जुवामुळे होणारा त्रास, त्या भागाला होणारा त्रास, याच्यामुळे त्या भागामध्ये थोडीशी सूज येते आणि त्याच सूजेचं पुढं रूपांतर गाठीमध्ये होतं आणि तो गॉल तयार होतो, म्हणजे त्याला योग गॉल असं म्हणतात. तर ही वेळीच काळजी घेतली गेली पाहिजे. अनेक वेळा जळणे किंवा भाजणे असे अपघात होत असतात पशूंच्या बाबतीमध्ये. बरोबर. अशा वेळेस ज्या जखमा होतात त्या कशा स्वरूपाच्या असतात आणि उपचार काय करावे? बऱ्याचशा वेळा काय होतं, गोठ्याला आग लागते किंवा आजूबाजूच्या परिसरात आग लागलेली असते, अशा वेळेस ही जनावरं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये भाजली जातात. कदाचित काही जनावरांमध्ये शरीराचा पूर्ण एक बाजूची पूर्ण भाग हा जळालेला असू शकतो. अशा वेळेस ताबडतोब ती जनावर अशा थंड आणि हवेशीर ठिकाणी घेणं गरजेचं असतं. आणि यावर प्रथम उपचार म्हणून पोटॅशियम परमॅंगनेटचं पाणी, म्हणजे ज्यामध्ये 1 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 1 ग्रॅम पोटॅशियम परमॅंगनेट हे टाकलं पाहिजे आणि त्या पाण्याने थोडंसं थंड पाण्याने त्याला स्वच्छ धुवून घेतलं पाहिजे. आणि त्यावर जे उपलब्ध असेल ते, जसं आपलं खेड्यामध्ये अगदी घरगुती उपचार पद्धती मी सांगतो आहे की 1 छटाक खोबरेचं तेल, म्हणजे साधारणतः 50 ग्रॅमचं, त्यामध्ये 5 ते 10 कापराच्या वड्या या बारीक पावडर करून टाकणार आणि त्यामध्ये 1 चमचा हळद टाकायची. म्हणजे हे मिश्रण तयार केले की त्याचं चांगलं मल्लम तयार होतं आणि ते मल्लम पूर्ण भागावर पसरून हे दररोज लावणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये मॅक्सिमम भाग हा एक्सपोज झालेला असतो, उघडा झालेला असतो. तर यावर माशी बसणे किंवा आळ्या होणे हे प्रकार होऊ शकतात. ते होऊ नये म्हणून ही प्रथमोपचार म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच मी आता बोलल्याप्रमाणे काहीमध्ये वाफेमुळे जखमा होतात. वाफेमुळे जखमा झाल्यानंतर त्या बऱ्याच वेळेस त्यावेळेस फोड आलेले असतात. ही फोड न फोडता त्यावेळेस ताबडतोब बर्फ लावणं गरजेचं असतं. बर्फ लावून जर पकडलं थोडा वेळ तर त्या भागातली उष्णता किंवा टेम्परेचर हे कमी होतं आणि त्या भागातली दाह जो आहे तो थांबतो आणि जनावराला किंवा पशुला त्यामधून थोडासा रिलीफ मिळतो. म्हणून हे प्रथम उपचार करणं गरजेचं आहे. साधारण घरगुती उपचार केल्यानंतर सुद्धा आपण या जखमांना नियंत्रणामध्ये आणू शकतो. आता भाजण्याचे जे विविध प्रकार आहेत ते कोणकोणते आहेत आणि त्यासाठी काय उपाय करावे? आता सुपरफिशियल बर्न्स म्हणतो आपण त्याला, ज्याच्यामध्ये अगदी वरचा कातडीचा भाग फक्त जळालेला असतो. दुसरा प्रकार जो आहे तो डीप बर्न्स आहे, म्हणजे किंवा इंटरमिडिएट म्हणून, ज्याला कातडी आणि त्याच्या कातडीचा काही थिकनेस, काही पार्ट जळतो, तिथं खोलावर जळालेलं असतं. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये अतिशय डीप, म्हणजे पूर्ण स्किन जळून जाते आणि मांसापर्यंत ती जळालेली भाग जो आहे तो डिस्टर्ब झालेला असतो किंवा खोलवर इजा झालेली असते. अशा या 3 प्रकारामध्ये भाजल्यामुळं जखमा होऊ शकतात. त्यामुळे याचा वेळीच प्रथमोपचार करणे आणि त्याच्यानंतर ताबडतोब डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार करून घेणं हे अतिशय गरजेचं असतं. सर, आतापर्यंत आपण ज्या जखमा सांगितल्या त्या साधारण अंगावर आढळून येणाऱ्या जखमा आहेत, पण बऱ्याच वेळा खूर असेल किंवा शिंगावर पण जखमा होतात. त्या किती गांभीर्याने घ्यायला पाहिजे? साधारणपणे
त्याच्या शिंगाला होणाऱ्या जखमा हम्म. किंवा खुराला होणाऱ्या जखमा याची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. जसं दुभती जनावरं आहेत किंवा हे कामाची जनावरं आहेत, हे क्लोन फुटेड म्हणजे 2 नखी असलेली जनावरं आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा वेळा यांना खुरी रोग पण होतो. हम्म. खुरी रोगामध्ये पण काय होतं की ज्या नखा आहेत त्या नखावरचं जे कव्हर आहे, आवरण आहे, ते आवरण बऱ्याचशा वेळा गळून पडतं किंवा जे शिंग आहेत, शिंगाला सुद्धा मार लागतो आणि वरचं आवरण हे गळून पडतं. हम्म. तर अशा वेळेस यांना लगेच पोटॅशियम परमॅनेटच्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणे आणि त्यावरती हलकंसं बँडेज बांधून किंवा स्वच्छ पांढऱ्या कपड्याने आवरण लावून त्यावरती टिंक्चर बेन्झॉइन हम्म. हे औषध लावणे आणि त्याची 2 ते 3 दिवस काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग मात्र पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं पुढील उपचार करून घेणं गरजेचं आहे. जखमा झाल्यानंतर जे प्रथम उपचार केले जातात त्यामध्ये साधारण कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबी आहेत, कारण याविषयी अनेक समज गैरसमज आहेत, याविषयी आपण थोडासा खुलासा करावा. आता काही शेतकरी बंधू काय करतात की एखाद्या भागावर मार लागलेला आहे, रक्त सांगाळलेलं आहे, हे वरून दिसत नाहीये पण सूज आलेली दिसते, म्हणून शेतकरी बांधव काय करतात, डायरेक्ट त्याला एखादा रॉड, लोखंडी रॉड वगैरे गरम करतात आणि त्याने डागण्या देतात. हे डागण्या देणं चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, काही केसेसमध्ये शेपटीचा गँग्रीन होतो, जो कोत म्हणतात शेपटीला विशेषतः. तर त्याला काय करतात की काटा टोचतात, एखादा काटा त्याला टोचून ठेवतात आणि 4-8 दिवस तो काटा तसाच ठेवतात. ही चुकीची पद्धत आहे, असं करायला नको आहे. त्यांनी ताबडतोब पशुवैद्यकाच्या सल्ला घेऊन त्यावर उपचार करून घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच काही शेतकरी काय करतात, त्याला कुऱ्हाडीनं अक्षरशः तोडतात, असा वाळलेला भाग हो, आणि तो उकळलेल्या तेलामध्ये त्याची शेपटी बुडवतात. तर हे अघोरी उपाय आहेत. हे असे अघोरी उपाय न करता त्यावर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने इतर उपाय करणे किंवा वेळ प्रसंगी त्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करून घेणे हे इष्ट ठरते. बरोबर. सर, बऱ्याच वेळा जखमा होण्याच्या कारणांमध्ये जागा असेल किंवा आजूबाजूचं जे वातावरण आहे, अशा परिस्थितीचा घटकांचा समावेश असतो. तर यामुळे होणाऱ्या जखमा कोणत्या? जनावरं बांधण्याची जी जागा आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असणं गरजेचं आहे, म्हणजेच हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येईल. जनावरांचा गोठा असेल तर गोठ्यामध्ये दररोज पाण्याने धुवून घेणे, त्याच्यावर थोडासा फिनाईलचा वापर करणे, कुठल्या माशा आजूबाजूला शक्यतो राहणार नाहीत, याचा माशांचा प्रादुर्भाव रोखणे गरजेचं आहे. कारण थोडीशी जरी जखम झाली तर रक्त किंवा जखम उघडी झाली तर माशांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे तिथं त्या अंडी घालणाऱ्या माश्या येतात, माश्या बसतात. एकदा माशी बसली की कमीत कमी 500 ते 600 अंडे एका वेळी घालते आणि तिथून पुढे 5-6 तासामध्ये त्याचे लार्वे तयार होतात आणि मग त्याच मांसावर खाऊन जगून मोठे होतात ते, आणि यालाच आपण आळ्या झालेल्या जखमा म्हणतो. लंपीचा प्रादुर्भाव राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेला आपण पाहिला. यामध्ये अनेक पशूंना जखमा झाल्या आहेत. तर यावरती काय प्रथम उपचार करायला पाहिजेत किंवा उपचार करायला पाहिजेत? आपण पाहतोय की गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा पशुधनावर लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झालेला आपण पाहिलेला आहे. अगदी पहिल्या वर्षी तरी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लंपीची लागण बऱ्याचशा पशूंना झालेली होती. त्यावेळेस आम्हालाही बऱ्याच ठिकाणी भरपूर केसेसमध्ये याचा उपचार पद्धती अवलंबण्याचा आणि उपचार करण्याचा योग मला मिळाला. त्यामध्ये असं दिसून आलं की जेव्हा लंपी चर्मरोगाने जेव्हा जनावर बाधित होतं तेव्हा पूर्ण शरीरावर अशा मोठ्या मोठ्या गाठी उठतात आणि नंतर त्या गाठी फुटून त्यातनं पाणी जे आहे ते निघायला चालू होतं. जे जंतू आहेत त्या जंतूचा संसर्ग झाल्यामुळे ते होतं. बऱ्याच वेळा याच्यामध्ये इतर जंतूंचं मिक्स्ड इन्फेक्शन पण होतं. काही वेळेस त्या दुर्लक्षित राहिल्या किंवा 2-3 दिवसाचा कालावधी उलटून गेला तर त्यामध्ये माशा बसून वगैरे परत अंडी घालतात, आळ्या होतात, ज्याला आपण मॅगोटिड्यून म्हणतो. ह्या मॅगोटिड्यून पण होतात. तर जेव्हा अशा मॅगोटिड्यून होतात तेव्हा मात्र शेतकऱ्यांनी ताबडतोब घरच्या घरी याचा इलाज करणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मेडिकलवरून टर्पेंटाईन तेलाची बॉटल घेऊन यायची. टर्पेंटाईन तेलाचा स्वॅब किंवा बोळा हा त्या जखमेवर लावायचा आणि ते लावल्यानंतर त्या ज्या आळ्या आहेत त्या मरण पावतात किंवा बाहेर येतात. त्यावेळेस त्या एक एक उचलून अक्षरशः बाहेर काढणं गरजेचं असतं. म्हणजे टर्पेंटाईनचा स्वॅब लावणे, आळ्या जोखना बाहेर काढून घेणे आणि ती जखम जी आहे ती लवकर भरून यावी यासाठी फ्लाय रिपेलंट, म्हणजे जे माशाला जवळ येऊ देत नाहीत, माशा जवळ येऊ नये म्हणून लावायचं जे मल्लम आहे, जसं बाजारामध्ये हिमॅक्स नावाचं आयुर्वेदिक मल्लम मिळतं जे अतिशय प्रभावी आहे. कारण ते त्या ठिकाणी राहतं, त्याचा उग्र वास येतो, त्याच्यामुळं कुठलीही माशी त्या ठिकाणी येत नाही.
ते आणणं शक्य नसेल तर शेतकऱ्यांनी घरच्या घरी मी आता सांगितल्याप्रमाणे खोबऱ्याच्या तेलामध्ये 15 ते 20 कापराच्या वड्याची पावडर करून टाकणे, त्यामध्ये 1 चमचा हळद टाकणे, अशा प्रकारचं मलम, घरगुती मलम ते तयार करू शकतात. ते पण ते लावू शकतात, ज्याच्यामुळं पुन्हा माशी येत नाही आणि एकदा अळ्या काढून टाकल्यानंतर हे मलम लावल्यानंतर ती जखम आतून लवकर भरून येण्यास मदत होते. बरोबर. हा प्रथम उपचार करणं गरजेचं आहे. त्यासोबतच लंपी चर्मरोगामध्ये आपण पाहिलेलं आहे की बऱ्याचशा जखमा ह्या अगदी खाली पायापासून झालेल्या आहेत. काही लक्षणामध्ये थोडासा बदल दिसून आलेला आहे, ज्याच्यामध्ये पाय सुजणे, तो सूज खोरापासून वरतीच वाढणे, जांघेमध्ये सुजणे किंवा छातीच्या पुढच्या भागावरचे पाय सुजणे, असे वेगवेगळे प्रकारचे लक्षणे यामध्ये दिसून आलेली आहेत. आणि त्यामध्ये सुद्धा त्या भागाचा लिम्फॅटिक फ्लो जो आहे तो थांबल्याचे आणि त्याच्यामुळे तिथून पुढचा पाय फुटल्याचे किंवा तिथून स्त्राव होण्याचे असे बरेचशा मोठ्या मोठ्या जखमा झाल्याचे आपल्या निदर्शनास आलेलं आहे. अशा वेळेस त्या जखमा लवकर भरून याव्या म्हणून जे महत्त्वाचं करणं आहे ते त्यात प्रत्येक आपल्या आसपासच्या दवाखान्यामध्ये मॅक्सल्फ नावाची पावडर मिळते. ती मॅक्सल्फ पावडर मेडिकलवरून ग्लिसरीनची बॉटल घेऊन यावी आणि मॅक्सल्फ आणि ग्लिसरीन याचं पेस्ट बनवायचं. हे पेस्ट कसं असलं पाहिजे तर आपण जे टूथपेस्ट वापरतो तशा प्रकारचं पेस्ट या मॅक्सल्फ आणि ग्लिसरीन याचं शेतकऱ्यांनी बनवून घेतलं पाहिजे आणि ते पेस्ट त्या जखमांना लावून ती जखम स्वच्छ पांढऱ्या पट्टीने बांधून ठेवली तर 3 ते 4 दिवसामध्ये या जखमा आतून भरून येण्यास सुरुवात होते आणि साधारणतः 6 ते 7 दिवसाच्या कालावधीमध्ये अशा जखमा पूर्णपणे भरून येतात आणि जनावर त्यातून सुधारणा होते. कार्यक्रमाची वेळ पाहता कार्यक्रमाच्या सरतेशेवटी थोडक्यात शेतकरी बांधवांना आपण काय संदेश द्याल? शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला असा असेल की पावसाळ्याच्या सुरुवातीला छोटं छोटं गवत वाढलेलं असतं. गवत वाढल्यामुळे किड्यांचा प्रादुर्भाव वाढतो आणि हा लंपी चर्मरोग जो आहे हा किड्यांच्या मार्फत प्रसार जास्त मोठ्या प्रमाणावर होतो. त्यासोबतच इतर जीवघेण्या आजारांचे जंतूसुद्धा या किड्यांच्या मार्फत, माशांच्या मार्फत, गोमाशांच्या मार्फत, इतर जसं गोचिड आहेत यांच्या मार्फत हा प्रसार होतो किंवा संक्रमण होतं. म्हणून गोठा परिसर हे स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांनी दररोज सकाळ संध्याकाळ या 2 वेळा आपल्या गोठ्यामध्ये धूर करणं गरजेचं आहे. ह्या धुरासाठी कडुलिंबाचा पाला वापरणे गरजेचं आहे, ज्याच्यामुळं धूर होतो आणि त्याच्यामुळं हे जे कीटक आहेत, माशा आहेत, डास आहेत हे दूर जातील आणि त्याच्यापासून होणारं रोगाचं संक्रमण टाळता येईल. त्यासोबतच बरेचसे शेतकरी काय करतात की जनावरांना एखादा आजार झाला तर नाकावाटे तेल पाजण्याचं बऱ्याचशा अघोरी उपाय या पद्धती ते अवलंबतात. बरोबर. तर सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांनी नाकावाटे कुठलीही गोष्ट ह्या जनावराला पाजता कामा नये. जे काही औषध पाजायचं असेल ते पशुवैद्यकाच्या सल्ल्याने तोंडावाटे औषध पाजायला पाहिजे, ज्याच्यामुळं न्यूमोनिया होण्याचा धोका जो आहे तो टाळता येऊ शकतो. अशा प्रकारची खबरदारी शेतकरी बांधवांनी जनावरं पाळत असताना घ्यायला पाहिजे. बरोबर. डॉक्टर साळुंखे सर, कार्यक्रमात आपण सहभागी झालात त्याबद्दल मुंबई दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद.